बरं, आणखीन एक माझा प्रश्न आहे, खरोखरच मुंबईत मराठी भाषा किंवा मराठी माणूस धोक्यात आहे का? अडचणीत आहे ना, जरूर आहे अडचणीत. जसं ज्या पद्धतीने आता इतर भाषिकांचं जे वर्चस्व प्रत्येक विभागामध्ये झालेलं आहे, तुम्ही जर वेस्टर्न लाईनला बघितलं ना तर गुजराती आणि अन्य भाषिकांचं भरपूर जोर आहे तिथे. मग ह्यासाठी काय करायला लागेल? म्हणजे यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला तुमच्या पोरांना रोजगार दिले पाहिजे. तुम्ही ज्या दुसऱ्याच्या दावणीला जाऊन बांधून जे त्यांचे रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्यांना रोजगारासाठी तुम्ही अर्थसहाय्य करायला पाहिजे. तुम्ही टर्म्स अँड कंडिशन स्ट्रॉंग नाही ठेवायला पाहिजेत. तुम्ही जो मुलगा बँकेकडे लोन मागायला जाईल त्याला पहिली कंडिशन तुमचं स्वतःच आहे काय म्हणून. पण मराठी माणूस आपण डेअरिंग करतो का व्यवसाय करण्याची? का करत नाही? कित्येक लोक करतात. बरोबर. का करत नाही? कोण बोलतं मराठी माणूस अगदी. व्यवसाय सक्सेसफुल होत नाही म्हणून? बरोबर. हे ऍक्च्युली ही जी निगेटिव्हिटी आहे ना आपल्यामधली काढून टाकली पाहिजे आपण. असे काय मुद्दे आहेत की जे फक्त जनतेला भरकटवण्यासाठी वापरले जात आहेत सर्व पक्षीयांकडून, सर्व नेत्यांकडून, आणि असे काय मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवर ही लोक बोलणं टाळतात किंवा बोलतच नाहीत, जनतेला अंधारात ठेवतात? मी तुम्हाला सांगितलं ना पहिले, पण ज्या मुद्द्यांवर बोलायला पाहिजे, ज्या मुद्द्यांवर इलेक्शन लढतायत हे लोक, जर पूर्ण जनतेची जर स्वतःची जर ही खात्री आहे की ईव्हीएम ही माणसानेच बनवलेली आहे, ही मॅन्युअल आहे, याच्यामध्ये माणूस फेरफार करू शकतो. आता तुमचा जे मोबाईल होता, आता मोबाईल तुमचा बंद झाला तर चालू कोणी केलं? माणसानेच केलं ना. मग ते मॅन्युअल आहे. ते मॅन्युअल आहे. जर जनतेची जर इच्छा आहे किंवा जर संसदमध्ये जर विरोधी पक्ष जर बोलत असेल की बाबा ईव्हीएमवर सोडून बॅलेटवर झालं पाहिजे, प्रगत देशामध्ये ईव्हीएम सोडून बॅलेटवर आलं इलेक्शन, मग इथल्या लोकांना, प्रस्थापित लोकांना काय प्रॉब्लेम आहे? त्यांना प्रॉब्लेमच आहे की त्यांना असं वाटतं की बॅलेटवर आलं तर आपण काय करणार. पण ईव्हीएम सुरू कोणी केलेलं आहे? ईव्हीएम काँग्रेसने सुरू केलं, पण काँग्रेस त्याच्यावर पूर्णपणे इमानदारीत बोलत नाही. जसं की काँग्रेस, मी आता पण बोललो ना, मॅन्युअल आहे, ते माणसाने बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये छेडछाड होऊ शकते, त्याच्यामध्ये गडबडी होऊ शकते आणि होते, हे गोष्ट सिद्ध पण झालेल्या आहेत. आता मला तुम्ही सांगा, कॉर्पोरेशनलाच उभा राहिलेला या वोटर आहे, कॅन्डिडेट आहे, त्याला जर 0 मतदान असेल तर कसं काय असेल? तो स्वतःचं मत स्वतःला नाही टाकू शकत. हो ना. म्हणजे अशा पण घटना आहेत. अशा पण घटना घडलेल्या आहेत ना इलेक्शनमध्ये, रिसेंटली झालेल्या आहेत. आता माझं स्पष्ट मत आहे, ईव्हीएमवर न घेता बॅलेटवर जर इलेक्शन झालं ना तर समोर जेवढे जे लोक आहेत तेवढ्यांना स्वतःची पात्रता कळेल की आपण काय पात्र आहोत. बरोबर. आपल्याला कशा पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले